श्रेयस, खूप मोठा गेम झाला रे. 31st ला एकादशी आहे. तुम्हाला दारूची पार्टी 30 डिसेंबरलाच करावी लागेल, त्याशिवाय पर्याय नाहीये. नाराज होऊन कसं चालेल? आयुष्यात अशा अडचणी येतच राहतील. उठा आणि हातात मोबाईल घ्या आणि तुमच्या सर्व बेवड्या मित्रांना कॉल आणि मेसेज करा आणि त्यांना सांगा 30 तारखेला पार्टी या घरातच होणार आहे. हा मेसेज ना मी तुमच्या बेवड्या मित्रांच्या ग्रुपवर टाकलाय, चालेल ना? प्रिय बेवड्या मित्रांनो, कृपया सगळ्यांनी चकना घेऊन यायचा, आपापल्या बायकांना बनवायला लावायचा, हात जोडून स्माईल. माझ्या नवऱ्याचा ना माइंडसेट क्लिअर आहे. प्रत्येक वर्षी दारू पिऊन पैसे संपायचे आणि नवीन वर्षी कर्ज काढून परत दारू प्यायची. यादी रेडी आहे. मॅकडॉल नंबर 1 मॅजिक मोमेंट रॉयल स्टॅक इंद्री, रॉयल चॅलेंज ओल्ड मंक अँटिकुटी ओडका बकार्डी, टूबक किंगफिशर देशी गावठी आणि टँगो. आता चकण्याची लिस्ट: वडे, पापड, फरसाण, चिवडा, शेंगदाणे, वाटाणे, फुटाणे आणि सलाद मध्ये कांदे, वांगे, बटाटे, टमाटे, मिरची, गाजर, मुळी, काकडी, केळी. मी ना तुमच्या सगळ्या मित्रांना इन्व्हिटेशन दिलंय, एकदा नाव चेक करून घ्या. बेवडेश दादा, तुंबेश भाऊजी, फुकट खाऊ, दारू गोळा संघटनेचे अध्यक्ष. आणि आता मुलींमध्ये कॉकटेल ताई, मॅकडॉली, इंद्री दिदी आणि चकनेश्वरी. बरोबर आहे? वो ऊपर ठीक से बांधो. अगं काही निघतेच, पार्टीचं डेकोरेशन चालू आहे. अगं पिऊ दे ना आपल्या नवऱ्यांना, एवढंच आपल्याला पुण्य लावेल. कुठे ते रोज रोज पिता. मी ना माहेरी जाते, म्हणजे कसं तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणी पण येतील ना, मग तुम्हाला डिस्टर्ब नको. वाह दीदी वाह दीदी.